नमस्कार मित्रांनो, भारताची जनगणना म्हणजे सेन्सस 2026-27 बाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. आपल्याला भारताची जनगणना करताना एक महत्त्वाचं ॲप जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जनगणना जी आहे ती करायची आहे. तर HLO ॲप म्हणून आहे मित्रांनो, त्या ॲपची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे, कारण या ॲपला आपल्याला कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आहे, ॲक्टिव्ह करायचं आहे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे, सोबतच आपल्याला कशा पद्धतीचा पासवर्ड वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होणार आहे आणि कोणत्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे हे काम नाही करणार आहे, याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सेन्सस 2026-27 म्हणजे भारताची जनगणना 2026-27. मित्रांनो, HLO ॲप कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे, त्याला ॲक्टिव्ह कसं करायचं, त्याचा यूज कसा करायचा आहे आणि कोणत्या मोबाईलमध्ये हे आपल्याला डाउनलोड करता येणार नाही आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. सोबतच जे काही प्रॉब्लेम असणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे, महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपण तिथे एक ॲप जे आहे ते शोधणार आहोत. तर बघा, तिथे आपल्याला HLO असं लिहायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा, आपल्याला इथे हे जे ॲप आहे हे आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सेन्सस 2027 हाऊस लिस्ट बनवून असणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेन्सस 2027 हाऊस लिस्ट ट्रेनिंग म्हणून हे जे ॲप होतं हे आपण डाउनलोड करून घेतलेलं होतं. तर मित्रांनो, आता आपल्याला प्रत्यक्ष जनगणनेचं काम करण्यासाठी आपल्याला सेन्सस 2027 हाऊस लिस्ट हे जे ॲप आहे हे डाउनलोड करायचं आहे. अगदी सहज आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होणार आहे. तर मी याला इन्स्टॉल केलेलं आहे अगोदरच. तर आपल्याला अगोदर इन्स्टॉल करायचं आहे, त्यानंतर याला इथून ओपन करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीचं हे ॲप असणार आहे आणि जवळपास 15 MBचं असणार आहे मित्रांनो. जास्त काही याची साईज नसणार आहे. तर बघा, याला आपल्याला डाउनलोड केल्यानंतर इथून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे HLO ॲप म्हणून. आणि इथे आपल्याला बघा, युजर ID टाकण्यासाठी तिथे इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे हा जो युजर ID आहे हा आपल्याला एका मेसेजद्वारे वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेला असेल किंवा होणार आहे. तर बघा, मी तुम्हाला तो मेसेजसुद्धा दाखवणार आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्याला येणार आहे आणि आपल्याला या मेसेजद्वारे एक ID आणि पासवर्ड मिळणार आहे. तो पासवर्ड आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आता सरळ आपण त्या ॲपमध्ये जाणार आहोत. इथे आपल्याला युजर ID जे असणार आहे ते टाकून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे जे ॲप आहे हे सुरू करायचं आहे. तर बघा, मी इथे माझी युजर ID जी मला प्राप्त झालेली आहे ते टाकून घेणार. आपल्याला जी युजर ID प्राप्त होणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात अगोदर इथे हा जो कॅप्चा दिसणार आहे हा आपल्याला इथे एंटर कॅप्चामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अगदी काळजीपूर्वक मित्रांनो, संपूर्ण ही जी माहिती असणार आहे ही आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तर बघा, कॅप्चासुद्धा मी टाकून घेतलेला आहे. आता मित्रांनो, खाली आपल्याला रजिस्टरचं एक बटन दिसणार आहे पिवळ्या रंगामध्ये, त्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथून भाषा वगैरे बदलवून घ्यायची आहे. तर बघा, मी रजिस्टरवर आता इथे क्लिक करून घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा एक मेसेज इथे आलेला आहे. तर आपल्याला इथे एक परमिशन द्यावी लागणार आहे, अलाव HLO टू रीड द मेसेज बिलो अँड एंटर द कोड म्हणून. तर आपल्याला एक OTP येणार आहे मित्रांनो आपल्या त्या मोबाईलवर, जो मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे याला आपल्याला अलाव करून घ्यायचा आहे. अलाव केल्यानंतर बघा, लगेचच एक OTP येणार आहे, तो आपल्याला तिथे टाकून घ्यावा लागणार आहे. तर तो OTP सुद्धा मी आता इथे टाकून घेणार आहे. अगदी सहजपणे आपलं हे जे काम असणार आहे मित्रांनो, संपूर्ण काम हे आपलं होणार आहे. तर बघा, अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे संपूर्ण माहिती जी आहे, हे जे ॲप आहे हे इन्स्टॉल करायचं आहे. तर बघा, आता इथे OTP माझ्या मोबाईलवर सेंड आलेला आहे आणि तो व्हेरीफाय OTPचं एक तिथे बटन आलेलं आहे. आपोआप तो OTP घेणार आहे आपण परमिशन दिल्याबरोबर. तर आता बघा, तिथे मी व्हेरीफाय OTPवर क्लिक करतो. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा, आता हा जो OTP आहे हा व्हेरीफाय झालेला आहे आणि आता आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा आहे.
तर मित्रांनो आपल्याकडे जो मेसेज येणार आहे त्यामध्ये आपला पासवर्डसुद्धा मिळणार आहे. तर तो पासवर्ड मी आता इथे टाकून घेतो. पासवर्ड टाकल्यानंतर आपण समोर जाणार आहोत. तर पासवर्ड मित्रांनो टाकल्यानंतर आपल्याला सबमिटचं हे जे बटन असणार आहे यावर सिम्पली क्लिक करावं लागणार आहे. तर बघा इथे मित्रांनो एक महत्त्वाची स्टेप असणार आहे, कन्फर्म द लँग्वेज इन विच यू वॉन्ट टू वर्क. म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी कोणती लँग्वेज आपल्याला इथे ठेवायची आहे ते इथे विचारत आहे. तर चेंज लँग्वेजचं इथं ऑप्शन असणार आहे मित्रांनो. तर आपल्याला या स्टेपमध्ये जी आपली भाषा आहे ते बदलवून घ्यायची आहे या स्टेपमध्ये. कारण मित्रांनो नंतर आपल्याला ती बदलवता येणार नाही, तर आपण इथे मराठी करून घेणार आहोत. तर बघा चेंज लँग्वेजवर आपण क्लिक करणार. तिथे क्लिक केल्यानंतर वर मित्रांनो आपल्याला इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा 3 भाषा दिसणार आहे. त्यापैकी आपण मराठी तिथे घ्यायचं आहे. आणि आता तिथे सादर करा हे जे असणार आहे म्हणजे सबमिट, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा हे संपूर्ण आता मराठीत आलेलं आहे मित्रांनो. घर यादी व घर गणना ॲप म्हणून मराठीमध्ये झालेलं आहे. भारताची जनगणना 2027 आता सादर करा यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो भाषेची पुष्टी करा. आपण निवडलेली भाषा मराठी आहे. या टप्प्यानंतर आपण भाषा बदलू शकणार नाही. तर मित्रांनो इथे आपल्याला पुष्टी करा यावर क्लिक करून घ्यायचं सिम्पली. तर बघा आता मी इथे क्लिक केलेलं आहे. आता मित्रांनो बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. आपला पासवर्ड जो आपण टाकलेला आहे, आता इथे आपल्याला संकेत शब्द भरा. म्हणजे इथे आपल्याला आपला जो पासवर्ड असणार आहे तो इथे टाकून घ्यावा लागणार आहे जुना. तर तो आपण इथे टाकून घेणार. तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती आपण आता इथे भरून घेतलेली आहे पासवर्ड चेंज करण्याची. जुना पासवर्ड आपण टाकून घेतलेला आहे. नवीन आपल्याला जो ठेवायचा आहे तो सुद्धा आपण इथे टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता खाली पासवर्ड बदला हे जे ऑप्शन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत. पासवर्ड बदलण्यापूर्वी मित्रांनो हे जे नवीन पासवर्डचे निकष आहे हे संपूर्ण वाचून घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे. तर बघा पासवर्ड बदलावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा यशस्वी साठी पासवर्ड यशस्वीरित्या बदलवण्यात आलेला आहे. म्हणजे आपली ही जी ID आहे यासाठी नवीन पासवर्ड बदलवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे. म्हणजे आपलं हे काम झालेलं आहे. याला ठीक आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आता आपलं हे जे संपूर्ण ॲप आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. संपूर्ण बाकीची जी प्रोसेस आहे हे आपल्याला आता इथे करता येणार नाही आहे. तर मित्रांनो आपलं हे जे लॉगिनचं काम आहे हे संपूर्ण झालेलं आहे. इथून आपण आपली भाषा वगैरे बदलवून घेतलेली आहे. आणि आता आपलं जे मुख्य काम आहे घरगणनेचं ते मित्रांनो आपल्याला पासून करायचं आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ॲपमध्ये मित्रांनो काही मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे हे घेणार नाही किंवा चालणार नाही. त्याचे काही निकष आहे. तर ते निकष कोणते आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर मित्रांनो बघा यामध्ये आपल्याला हे जे ॲप असणार आहे HLO ॲप, घर यादी व घरगणना हे जे ॲप असणार आहे हे मित्रांनो आपला मोबाईल जर अँड्रॉइड व्हर्जन 12.0 त्यापेक्षा पुढचा असेल किंवा तिथपर्यंत असेल तरच हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये काम करणार आहे. त्यानंतर आपल्याकडे iOS व्हर्जन जर असेल म्हणजे ॲपलचा मोबाईल वगैरे असेल आपला तर त्यामध्ये 15.0 आणि त्यापेक्षा पुढचं जे व्हर्जन असणार आहे ते जर असेल तरच ते घेणार आहे. आणि आपल्या मोबाईलची जे रॅम असणार आहे मित्रांनो तो 4 GB पेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हाच हे ॲप तिथे काम करणार आहे. तर मित्रांनो यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होणार आहे. कारण बऱ्याचशा आपल्या बांधवांचे जे मोबाईल आहे ते अँड्रॉइड व्हर्जन 12.0च्या खालचे आहे. तर आता प्रशिक्षणामध्ये हा मुद्दा तिथे उपस्थित झालेला आहे सर्वांकडे. तर यावर काय उपाय निघतो ते आपण नंतर पाहणार आहोत. तर मित्रांनो आपला सध्या जर 12.0 किंवा त्यापुढचं व्हर्जनचा अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपल्याला हे जे ॲप आहे अगदी सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. कसं करायचं काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. मित्रांनो आपल्याला हे जे ॲप असणार आहे या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घ्या. आणि सध्या आपल्याला तिथे आपलं लॉगिन वगैरे करून पासवर्ड वगैरे बदलवून ठेवायचा आहे. कशा पद्धतीने काय करायचं आहे संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.